श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे मराठी बाणा ह्या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. आपण कधी पाहिलं आहे का, दिव्यामध्ये आपोआप फूल तयार होतं. दिवा असतो आणि त्याच्यामध्ये फूल तयार होतं असं आपण बऱ्याचदा पाहतो. पण तुम्हाला काय वाटतं, हा फक्त योगायोग आहे की यामागे काही देवी संकेत आहे? आज आपण यामागचं आध्यात्मिक रहस्य जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थच्या कृपेने आपल्या हिंदू धर्मात दिव्याला खूप अत्यंत महत्त्व आहे. दिव्याला पवित्र स्थान आहे. दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग. तो ज्ञान, शांती आणि देवी शक्तीचे देखील प्रतीक आहे. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपण देवाशी संपर्क साधत असतो. दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर तो आपल्या श्रद्धेचा आधार आहे. दिव्यामध्ये फूल तयार होणं म्हणजे काय? काही वेळा दिव्यातील वात किंवा तेल जळताना फुलासारखा आकार तयार होतो. हे साधं भौतिक कारण असू शकतं, पण आध्यात्मिक दृष्टिकोन हे वेगळं सांगतो. याचा आध्यात्मिक अर्थ काय? देवाची उपस्थिती दर्शवणारा संकेत आहे. तुमची पूजा देवाने स्वीकारलेली आहे असा याचा इशारा आहे. सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये सक्रिय झालेली आहे. श्री स्वामी समर्थ हे नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दिव्यामध्ये फूल तयार होणं म्हणजे काय? स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत. हे एक प्रकारचं देवी आशीर्वादाचं चिन्ह मानलं गेलेलं आहे असा त्याचा आध्यात्मिक अर्थ होतो. कोणत्या वेळी हे अधिक महत्त्वाचं असतं, तर गुरुवारी दिवा लावताना, स्वामींच्या नामस्मरण करत असताना, अडचणीच्या काळात प्रार्थना करताना. अशा वेळी फूल तयार झालं तर संकट दूर होण्याचा हा संकेत आहे. तुमच्या मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहेत असा देखील संकेत मानला जातो. आपण काय करायला हवं? अहंकार न ठेवता देवाचे आभार मानायला हवेत. स्वामींचं नामस्मरण वाढवायला हवं. सकारात्मक विचार ठेवायला पाहिजे. हा चमत्कार नाही, तर श्रद्धेचा अनुभव आहे. तुम्हाला असा अनुभव कधी आलेला आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मंडळी, दिव्यांमध्ये फूल तयार होणं हे केवळ योगायोग नसून एक प्रकारचं देवी संकेत असू शकतो. जर तुमची श्रद्धा खरी असेल, स्वामींवर तुमचा विश्वास असेल, श्री स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात त्या भागाचं नाव कमेंट बॉक्समध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.